लागणार, कारण महानुभावांचा सिद्धांत आहे ते दास्य मोचन, ते दास्यच तुम्हाला मुक्त करू शकतं. महानुभावांचा सिद्धांत आहे. सेवेला सुरुवात झालेली, काय सेवा करणार? आणि म्हणून दत्तात्रय महाराज सकाळी प्रातःकाळी उठायचे, पश्चिमाभिमुख उभे राहायचे, ते ओले केस सुकवायचे, सूर्याच्या त्या कोवळ्या करणार आणि पाठीमागनं धूप दाखवायचं. दररोजचा नित्यक्रम चालू झाला. महिना, 2 महिने, 4 महिने गेले आणि एक दिवस ते धुपाटणं विस्तव ठेवून त्याच्यावर धूप टाकायचं. धुपाटणं सापडेल ना, पळायला लागला, शोधायला लागला, सापडत असतो. विचार करायला लागला, केस सुकायला लागलेली आहे, नियमात चूक होणार आहे. हातांकडे पाहिलं, त्या हातांना सांगितलं, का रे तुमचं काम काय? तुम्ही धोंड्याहून जन्माला, तुमच्या येण्यानं माझं राज्यही गेलं, वैभवही गेलं, पत्नी नाही, मुलं नाही, तुमचं कामच काय? आणि मग त्याचा त्या विखाऱ्यामध्ये दुंडा हात घातला, धूप टाकला आणि दत्तात्रय महाराजांच्या धुपाला तो केसांना तो धूप दाखवायला लागला. धुपाचा सुगंध संपाला, पाठीमागे करपट कातडीचा वास आला आणि मागे दत्तात्रय महाराजांनी पाहिलं, अरे काय करतोय? सांडी सांडी टाक खाली, काय करतोय? खाली टाकला आणि दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या दत्तात्रय महाराजांनी माग, प्रसन्न झालोय, काय हवं ते माग. काय मागायला पाहिजे? लोक तुमच्यामध्ये काय मागायला पाहिजे? काय मागितलं पाहिजे? स्वस्त दत्तात्रय महाराज प्रसन्न झालेले आहे. त्या दत्तात्रय महाराजांना या सहस्त्रार्जुनानं दोन्ही दुंडे हात पुढे केले. बघा तुम्ही, मला हात हवेत मागितले, पहा ना, देव प्रसन्न झाल्यावर मागतो काय? दत्तात्रय महाराजांनी दुंड्या हातांकडे पाहिलं, सांगितलं, अरे काय वेडा, तू 2 मागतो ना, 4000 हातांचं बळ दिलंय तुला, चल परत माग. तुला तुम्हाला एक मागणं माहिती आहे, सह्याद्री वर्णनामध्ये जा, उद्धव गीतेमध्ये जा, तुम्हाला सापडेल तिथे. एक नाही 5 मागणी मागायला दत्तात्रय महाराजांनी याला परवानगी दिलेली. की 5तून 1 मिळेल तरी याला अक्कल येईल. हा म्हणेल, देवा तू हवा आहेस मला 5 वेळेला. दत्तात्रय महाराजांनी दिले, तुला 1000 दिले, तू 2 काय मागतो? माग आता, काय मागायचं? दुंडा, तुम्ही सहस्त्रार्जुनाचा वर कशाला मागताय? सहस्त्रार्जुनानं आता दोन्ही दुंडे हात असे केले, त्याला पृथ्वीचं राज्य हवं होतं. दत्तात्रय महाराजांनी दिलं, चल अजून काय मागायचं? त्याने आता दुंडे हात वर केले, मला चक्रवर्ती सम्राट करा. दत्तात्रय महाराज चल केलं, मग 5 वेळेला सहस्त्रार्जुनानं मागितलं, पण देव मागितला नाही. देव मागितलं असताना तक्षणी कैवल्य मिळालं असतं. हो, ते दर्शन होण्याची नाही, दर्शन झाले तर उरण्याची नाही. त्या दत्तात्रय महाराजांचं गुणवैशिष्ट्य, त्या अवताराचं गुणवैशिष्ट्य नाही मागितलं. काय गंमत आहे? त्या दत्तात्रय महाराजांच्या विशेषाची प्रतिष्ठापना आहे. दत्त मंदिर म्हणून नाव लौकिका नाही. या मंदिराच्या सर्व बाजूंनी वैभवशाली इतिहास. कवडे परिवारांचा आमचा चांगला, आमच्या निफाडच्या मंदिराचा चांगला संबंध. शंभूभाऊ वगैरे ही मंडळी आमचे जुने बाबा असताना वारंवार यायची. या सर्व परिवाराला मी शुभेच्छा दिल्या पाहिजे. माझ्यानंतर अनेक संत मंडळी, काय सांग, बरोबर आहे, पळून जातील ते म्हणे आरती होईपर्यंत बोल. नाही सचिव, माझ्यानंतर ज्येष्ठ संत मंडळी, मी काय सांगितलं ते माझं वाटलं आता नांदगावला. मी नांदगावला संपवलं, परत संगमनेरला. 12 तारखेपासून नांदगावला, 12 ते 19, 20 ते 26 मी संगमनेरमध्ये. आम्हाला काय बोलायचा छंद आहे, बोलायला बोलत, परंतु तुमच्या माहिती करता ज्या ग्रंथांबद्दल बोलत असतो ना, मी ज्या ग्रंथांबद्दल बोलत असतो त्या ग्रंथांबद्दल तुम्हाला मानवभाव्यान करता माझी अनेक दिवसाची कल्पना. लीळा चरित्राचं